अनावश्यक ऍप डिलीट करा. आता तुमच्या फोनमध्ये असे गेम्सचे किंवा स्क्रोलिंग करण्याचे बरेचसे ऍप असतील तर ते ऍप शक्यतो डिलीट करा. आता बरेचसे कॉन्टेंट क्रिएटर सुद्धा आहेत, ते म्हणतील की आम्ही युट्यूब कसं डिलीट करू, इंस्टाग्राम कसं डिलीट करू, कारण तिथे तर आम्ही कॉन्टेंट आमचा टाकत आहोत. तर यावर उपाय म्हणजे, जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल किंवा जर ते ऍप महत्वाचे असतील तर आपण होम स्क्रीनवरती ते ऍप शक्यतो ठेवले नाही पाहिजेत. कारण काय होतं, आपण फोन बघतो विरंगुळ्यासाठी, फोन ओपन केला की होम स्क्रीनवरतीच आपल्याला ते ऍप दिसतात आणि मग ते ऍप ओपन करण्याचा, त्यावर क्लिक करण्याचा मोह आवरत नाही आणि मग आपण ते ऍप ओपन करतो. त्याच्यामुळे आपला कधी किती वेळ निघून जातो हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे होम स्क्रीनवरती ते ऍप न ठेवता ते ऍप आतमध्ये ठेवा फोनच्या. किंवा यावर सगळ्यात सुंदर पर्याय काय आहे तो म्हणजे ऍप हाईड करणं. आता कित्येक जण तर माझे पर्सनल चॅट्स आहेत म्हणून मी तो ऍप हाईड करते किंवा हिने ऍप तो ह्याच्यामुळेच हाईड केला असं म्हटलं जातं. पण ऍप हाईड आपण चॅटसाठी न वापरता आपण तो ऍप जास्ती प्रमाणात वापरत आहोत आणि मग तो वापरला जाऊ नये यासाठी सुद्धा हाईड करू शकतो. त्यामुळे हा आपण ऑप्शन जो हाईड करण्याचा आहे तो निगेटिव्हिटी साठी न घेता पॉझिटिव्हिटी साठी घेऊयात आणि ऍप हाईड करूयात, जेणेकरून आपलं ऍप वापरणं टाळलं जाईल.